हाय फ्रेंड्स, मी मराठी मुलगीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि हा आहे कोकणचा सेकंड पार्ट। तर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा, खूप छान आहे, गणपतीपुळेचा आहे। आणि आता सेकंड पार्टमध्ये पण आम्ही रत्नागिरीलाच आहे आणि आम्ही चाललो आहे प्राचीन कोकणला। तर तिथे फिरण्यासारखं तेच आहे, गणपतीपुळेचं मंदिर, त्याच्यानंतर प्राचीन कोकण, आणि छान आहे प्राचीन कोकण, बघण्यासारखं आहे। 500 वर्षापूर्वीचं कोकण कसं होतं तर ते आहे, तर तुम्ही नक्की बघा। आम्ही आता एंटर केलं आहे आणि इथे आम्ही गाईडची वगैरे वाट बघतोय। आम्ही सकाळी लवकर आलो आहे 9:30लाच। तर आता बघा आम्ही काय काय, तुम्हाला मी थोडंफार ग्लिम्स देते, पूर्ण तर नाही दाखवता येणार, तर चला स्टे ट्यून। हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग। नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आम्ही आहोत प्राचीन कोकण बघायला आलो आहे आणि आम्ही इथे बसलो आहे कारण गाईड नाही आलं आणि अजून जेव्हा पब्लिक येतील तेव्हा मग गाईड आपल्याला आतमध्ये घेऊन जातो। तर आम्ही इथे बसलो आणि तुम्हाला दाखवते बॅगला। हे बघा, इथे कोकमचं झाड आहे आणि इथे कोकम, हे बघा असे असतात कोकम, कच्चे असताना लिंबू सारखे दिसतात पण हे आहेत कोकम। तर तुम्ही आगळ बनवता, कोकम सरबत पिता, ते कोकम सेंटर ही आमची संस्था आहे आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत। आपली संस्कृती ही निसर्गातून खुली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीवचे जंगल असत, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल, ते भाषेत पार असे म्हणतात। हा पार 400 वर्षांपूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा ते पिंपळाचं रोप लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षांपूर्वीचा जुना पिता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेत कवीने कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे। हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या दैसोबते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन। या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाजी इतकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना थोडं वाकून ये, हे बघ हे कोकमचं झाड आहे, त्याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते। त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम म्हणजेच आमसूल तयार केले जाते। तसेच त्यांच्या बियांचा तेल पडले जाते किंवा त्याचा उपयोग कैला जीवनसारख्या क्रीम मध्येही केला जातो। इथे अजगर दाखवते, अजगर बघ, परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी दान केली। दान केलेली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती, म्हणून त्यांनी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याच्याशी युद्ध केल्याने त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले। कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात। हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे। सूर्याची किरणेही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारचे औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यांसारखे प्राणी येथे पाहायला मिळतात। गाडी काढतात ना झाडावरून, आपण हे पीक खातो ना आईस ऍपल, त्याची ताडी काढतात, त्याच्या नियंत्रित करीत असत। गावातील सगळे गावकरी येथे एकत्र येत असत। गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे। तसेच गावातील सार्वजनिक कामे जशी पाकड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे यांसारखी कामे कोणी आणि कोठे करायची याविषयीचा निर्णय ही गावकरी येथेच बसून घेत असत। आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात। आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचं दर्शन घेतो, पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो। म्हणजे कोकणी माणूस आणि देवी यांचं नातं इतकं जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं। या देवीचं नाव आहे वाघजाई।
हे आम्ही जाणीवपूर्वकच ठेवलंय. कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध होता. त्याला आपल्या भावविश्व दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित ठेवलंय वाघचं. त्यांच्या स्मरणार्थ विरगळ तयार केले जाते. विरगळ इकडे हा कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. परंतु हे लोक मोठ्या कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात. हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवित असतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असते. गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राष्ट्रीय बाबतीत खोताने गावात पहिला मान असते. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी खोतांची कामे असतात. खोत लोक जमीनदार असतात. सर्वसामान्यपणे सुख वस्तू असतात. त्यांच्या बसण्याच्या लगदीवरून ते कसे ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना आहे. ही खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती 2 खोताची मुले आहेत. ती आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या हा खेळ खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्युती नावाने खेळला गेला. यामध्ये हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्याप्रमाणे सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असते. इतका हा मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवठ्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक या ओटीवर बसतात. ही गावातील बाराबोली ते दाराज आणि खोत याला धान्य पुरवण्याचं काम शेतकरी करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक शेतकरी होता. त्याचं पूर्वी जसं घर असायचं तसंच ग्राम इथं उभारलं. इथे चूल आहे, तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणत. ही सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वीच्या काही लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले 2-3 निकारे घेऊन ती स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असते. जर हा विस्तव भिजला तर घरात 2 गारगोटी ठेवलेल्या असतात. त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत. झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थितपणे चालू आहे. आपण हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, दागिने, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करीत असे. त्या बदल्यात साऱ्या जगातून भारतात सोने येत असे. म्हणजे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे कोकणची बदलवन आहेत ते आम्ही इथे दाखवले. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे. हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील. या बाजूला इकडे दरवेशी दाखवला अस्वलाचा खेळ करणारा, त्याच्या बाजूला गारोडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल काढून देत असे. हा तेलाचा घाणा आहे, त्याला खुंट असे म्हणतात. त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. या आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ती जातणी आहे आणि ते जातणीसारखे दिसते, त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटात भात घालून त्याचा अख्खा तांदूळ बाहेर पडतो आणि कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. यामध्ये पाणी घातले जाते, त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर केळीचे पान ठेवले जाते. त्या पानावर मोदक ठेवून झाकण लावून हे भांडे चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे, याच्यामध्ये डाळ घातली जाते आणि हे 2 रॉड उलटसुलट फिरवून आतील डाळ वाटून निघते, त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे लोखंडी शेवयांचे यंत्र आहे, ते लाकडी शेवयांचे यंत्र आहे. ती मागे तिथे चहाची किटली आहे. हा टिफिन बॉक्स आहे, वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डब्बे, 2 बाजूने चमचे आणि दोन्ही बाजूने लॉक केला. आणि ही दगडी उखळ आहे, याच्यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. यावरून
त्याच्या गुढी पाठाने नेले जातात. वरती खवले मंजर दाखव. खवले मांजर. आणि या गुहेत एक शंकराची पिंडी आहे. तिचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावात राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराचं पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला हे मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकारानेही अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि ह्या चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष झालेत, परंतु अजूनही मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची पालखी त्यांच्या मूळ गावातून निघते, तेव्हा तिला मशाल दाखवण्याचं काम या चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर एक असं देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. जर तुम्ही श्रद्धाळू असाल तर त्याचे दर्शन तुम्हाला नक्की होईल. कोकणी माणसं खास श्रद्धाळू तेव्हा गावाबाहेर जातात. तेव्हा या गावसीमेवरून हा जो देव आहे त्याला आम्ही राखणदार असं म्हणतो. त्याला नमस्कार करूनच मग गावाबाहेर जातो. कारण डोकं चालव कसं घ्यायचं, टच नाही व्हायला पाहिजे. एकदाच जोरात कर ना, एकदाच जोरात जोरात टाक एकदाच. वजन आहे ना त्याला. आता मी आता
गायब कर, पान गायब कर, हिची नोट कर. यानंतर मला कबूतर कर. करू तुला कबूतर? काल काही 2 मुलाला कबूतर केलं होतं, एक घेतलं होतं, एक ओढून गेला, अजूनपर्यंत काय आला नाही. बेटा तू ओढून तर जाणार नाही ना? नाही चेष्टा केलं. बेटा घडी कर, पानाला फोल्ड कर. ही सर मॅजिकची बॅग आहे. तो पिशवी खाली येतं, उलट भाग याचा सरळ भाग. ही मॅजिकची छडी. छडी असं हातात काय तू तुला मॅजिक येतो काय बारक्या? मी शिकवतो. पान टाक यात. हा मी जसं बोलतो असं बोला बेटा. बोलो 1 2 3 4. 1 2 3 4. रखडले मुंडे वैदे वैदे नाले. अच्छा बोलो आब्रा का डाबरा. गेली गेली छू. खूप मार बेटा, खूप मार. बघ यात हात टाकून पान आहे का नव्हते. टाळा वाजवा म्हणतात. पान गायब. झाली काय बेटा नोट? काय ही बेटा चालाकीची नोट. मी कधी काय 4 वर्षाची नोट केला. तर प्राचीन कोकण बघितल्यानंतर इथे मॅजिक गार्डन आहे, खूप छान आहे. लहान मुलं एक्सप्लोअर करू शकतात, खूप मजा येते. तिथे एक शो पण दाखवतात. हां, एक 3D मूवी दाखवतात, खूप छान असतो. एक 5-10 मिनटाचा. आणि बरंच काय ॲक्टिव्हिटी पण आहेत. आतमध्ये गार्डन पण आहे, तुम्ही बसू शकता, रेस्ट करू शकता थोड्या वेळासाठी. आणि गरम खूप होतं आहे. आणि आता वाजले 10:30. आम्ही सकाळी लवकर आलेलो, कारण मग नंतर खूप गर्दी होते आणि मग काहीच एन्जॉय नाही करता येत आणि व्हिडिओज वगैरे काढता येत नाही त्याच्यासाठी. आणि इथे ॲक्टिव्हिटीज अशा तुम्ही घेणार तसं 150 आणि 200 तिकीट आहे. लहान मुलं 3 वर्षाच्या वरती तिकीट आहे. आणि गाडी पार्किंगलासुद्धा जागा आहे, पण मला वाटतं ना विकेंडला आलात तर गाडी लावायला जागा भेटणार नाही. प्राचीन कोकणची तिकीट पण नितेशने काढले, त्याच्यामुळे मला माहिती नाही, मी विचारून सांगते. ते पण खूप बघण्यासारखे, खूप सुंदर बनवलं आहे. खूप मेहनत आहे त्यांची बनवण्यामध्ये. आणि खरंच 500 वर्षापूर्वी कसा कोकण होता हे खरंच कळतं त्याच्यातून. तर नक्की व्हिजिट द्या प्राचीन कोकण. आणि मॅजिकल गार्डन पण खूप छान आहे. तर चला आता नितेश आला, आम्ही जातो. खूप भूक लागली आणि मेन म्हणजे AC ची नीड आहे. तर चला. हां, आरुष काय करतो बाबू? भूक लागली? जेवायचा टाइम निघून गेला. तर आम्ही गणपतीपुळेवरून निघालोय आणि आता आलोय मालवणमध्ये. आणि वाजलेत आता 2:54, म्हणजे 3 वाजायला आले. आणि आम्ही आता पहिलं लंच करू. लंच अतिथी बांबू हॉटेल मला एका फ्रेंडने सर्च केलं आणि मी गुगलवर पण सर्च केलं, तर त्याचे रिव्ह्यूज चांगले होते. तर आम्ही तिथे जेवू. आणि त्याच्यानंतर हॉटेल कुठेच आम्ही बुक नाही केलं, कारण म्हटलं इथे आल्यावर बघू कसं काय. तर आम्ही आता नंतर हॉटेल बुक करू आणि मग जाऊ, कारण आधी हॉटेल बुक करत राहिलो तर खूप उशीर होईल. तर बॅग्स वगैरे गाडीत आहेतच, तर आम्ही जेवून घेऊ, है ना. आणि रोड कसा आहे? कोकणातले रोड कसे आहेत? छान आहे, एकदम मस्त रोड आहेत. आणि आता जरा ना असं सावली पण पडली, त्याच्यामुळे अजून जरा गार वाटतंय. असं म्हणजे AC मध्ये आम्ही, पण ऊन नाहीये, कडक ऊन नाहीये. तर असंच वातावरण राहिलं तर बरं होईल.
तर आम्ही आता पोहोचू एक 20 to 30 मिनिट्समध्ये पोहोचू आणि मग लंचमध्ये काय खातो ते पण दाखवते मी तुम्हाला आणि चला स्टे ट्यून.